डाकरामी व्याघ्र विद्रावणाम. स्थान आहे डाकराम सुकळी, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया. ही लीळा सर्वज्ञांनी महादायीसाला सांगितली. पूर्वार्धात परिभ्रमणाच्या काळात डाकराम सुकळी येथे भिवेश्वराचे मंदिर होते. ते वाघाच्या उपद्रवामुळे ओस पडले होते. या स्थानाला निरुपद्रव करण्याच्या हेतूने सर्वज्ञ तेथे गेले होते. सर्वज्ञांनी गावात श्रीकर भिक्षा केली व तळ्याच्या काठावर खडकावर भोजन केले. संध्याकाळच्या वेळी निद्रेसाठी सर्वज्ञ भिवेश्वराकडे जात होते. तेव्हा तळ्याच्या काठावर काही गावातील लोक बसली होती. त्यांनी सर्वज्ञांना जाताना पाहून म्हणाली, देव हो, या देवळात जाऊ नका, तेथे एक वाघ येतो. सर्वज्ञ ते अगाध चक्रवर्ती ऐकून न ऐकल्यासारखे करून मंदिरात जाऊन सभा मंडपात बसले. मध्यरात्रीच्या सुमारास तेथे एक वाघ आला. सर्वज्ञांना पाहून डरकाळी दिली व झेप घेण्यासाठी सरसावला. तेव्हा सर्वज्ञांनी सिंहनाद केला. सिंहनाद ऐकून वाघ घाबरला. त्याने संडास व लघवी केली व परकोटाच्या भिंतीवरून उडी मारून रान सोडून पळून गेला. मग सर्वज्ञांनी मंदिरात विश्रांती केली. नित्य नियमाप्रमाणे